हाय. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. खरं तर आवाज येतोय का माहित नाही मला. खरं तर हा ब्लॉग खूप आधी सुरू होणं अपेक्षित होतं. म्हणजे बॅगा बॅगा पॅक करण्यापासून हा ब्लॉग सुरू व्हावा अशी अपेक्षा होती खरं तर. पण सगळंच म्हणजे जी आपली सवय असते की लास्ट मोमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. त्यामुळे ते करता आलं नाही. फायनली आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय. आणि आमची शाळेची पिकनिक असावी असं सगळा माहोल आहे आमच्या या पिकनिकचा. शिंदेबाई आणि टोटल ग्रुप तिकडे एक म्हणजे एअरपोर्टला जो आपला भारताचा झेंडा आहे तिथे भेटायचं असं ठरलं होतं. तिथे पण बॅगा घेऊन तिथे जाणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मी आणि आम्ही इथे थांबलोय आणि मग आता ते लोक आम्हाला जॉईन होणार. खूप वेळानंतर चहा आलेला आहे. तर आता इमिग्रेशन वगैरे सगळं झालंय आणि फायनली आम्ही आत आलोय आणि तर खूप वेळ आहे. हा जो एरिया आहे ना सगळा परफ्यूम तो अतिशय काय म्हणूया जवळचा आहे. म्हणजे असं वाटतं की सगळे परफ्युम्स घेऊन टाकावेत आणि एअरपोर्टला आल्यानंतर अगदी असं वाटतं की काय घेऊन काय नाही. पण आत्ता इथे काही घेणार नाही आहे. व्हिएतनामला गेल्यानंतर काही मिळालं तर छान घेणार आहे. आणि पण मी मी येते घेणार आहे, मी कॉफी घेणार आहे, मी कॉफी. शॉपिंगचं चाललं. हां बरं. तर आत्ता असं काही घेणार नाही. भेटूया. गेट खूपच लांब असल्यामुळे प्रवास इथूनच सुरू झाल्यासारखा होता. खूप चालायला लागत होतं, पण मोठ्या मोठ्या बॅग्स चेक इन झाल्या होत्या त्यामुळे टेन्शन नव्हतं. सुट्टी म्हटलं की कुठलेही कष्ट नाहीत, नुसती मजा करायची. त्यामुळे जिना उतरण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. त्याचं घेते एकटा एकटा खातोयस तू. काय खातो? मी काही खातच नाही ना रात्री. आणि आमचे शिंदेबाई हाय. खाऊन झालंय. शिंदेबाईने आम्हाला खूप खाऊ दिलाय. त्यातला हा खातोय. घेतला गेलेला आहे. काय घेतला. थेपला खातोय तो. आणि आपलं व्हॉट्स इन माय बॅग आहेच. त्याचा इकडे हा कॉफी ब्रेक आहे थर्ड वेव कॉफीला. त्याच्यानंतर आता होणार आहे तेव्हा कळेलच तुम्हाला काय काय खाऊ दिलाय तो. खाऊ आलेला आहे. काय आणलंय ते तू? हे आहे सॉफ्ट सेंटर कॅरमेल कुकी. बापरे. सॉफ्ट सेंटर कॅरमेल कुकी आणि कॉफी आहे. व्हॅनिला कॉफी. कपॅचिनो नाही लाते. त्यातला एक गोट मी पिणार आहे. व्हॅनिला लाते. व्हॅनिला लाते. नाही येते. नाही येते. पूर्ण तुला असं भस्कन प्यायला लागेल. शी थोडीशी आली आहे पण ती एवढीशी झाली. मिशी नाही झाली त्याची. बाज आता मिशीच्या नादात संपवशील ती. मुकरी. विमान लागलेलं आहे पण ते आपलं नाही आहे. तर मी जसं म्हटलं की आम्हाला खूप खाऊ दिलेला आहे. तर व्हॉट्स इन माय बॅगमध्ये खूप खाऊ आहे. अशा पिशवीत दिलाय.
रिच इन प्रोटीन असं म्हणणं आहे त्यांचं. चणे आहे आणि भेळ आहे, खट्टा मिठा. त्याच्यानंतर भेळ आहे आणि उपवासाचा चिवडा आहे. आता तिकडे कचोऱ्या आहेत. असं खूप आहे आणि हे पुढचे 8 दिवस खाऊ आहे. अशी 2 पाकिट आहे, म्हणजे एक अवीचं आहे, एक माझं आहे. आणि बिस्किट्स आहेत. आणि तुझ्याकडे काय? मसाला टी, इन्स्टंटवाला मसाला टी आहे. मसाला टी आणि ठेपळे. आणि ठेपले तर आत्ताच होते ना. हा मला वाटत नाही पुरेल आम्हाला 5 दिवस, पण तो आहे. आणि आणि काय नाही, स्टोल आहे माझा आणि लिपस्टिक्स आहेत. हे एक चष्म्याचं कव्हर आहे. तर एक एक्स्ट्रा चष्मा घेतला आहे मी, म्हणजे रिस्कच नको आहे की हा तुटला, हा सैल झाला, हा पडला वगैरे तर बघता येणार नाही काही, असं काही नाही. तर एक एक्स्ट्रा चष्मा घेतलेला आहे. सो माझी पाण्याची बॉटल त्या इमिग्रेशन सिक्युरिटीच्या इकडे जाता जाता वाचली आहे. आणि फायनली ती त्यांनी मला की तुम्ही पाणी पिऊन दाखवा, काही वेगळं नाही ना आणलं आहे म्हणून ते मला प्यायला लावलं आहे. आणि ती बॉटल माझी मिळाली, कारण ती टप्परवेअरची बाटली आहे, त्यामुळे ती घालवणं शक्य नाही आहे मला. तर ती फायनली मिळाली आहे मला. तर असं सगळं आहे. फायनली आता आमचं फ्लाईट बोर्डिंग सुरू करतायत. तर आता फ्लाईटमध्ये भेटूया गुडू पोहण्याच्या आधी. अरे काय अभिदादा? शी अवी अभिदादा म्हणतात. म्हण, शी. अभिदादा वगैरे काय? अवी अभिदादा दादा. म्हटलं चालेल. बघ ना. तेच ना. चला अवी दादा अँड अमित दादा. आता फ्लाईटमध्ये बसलोय आम्ही आणि तिला याने सांगितलं होतं की विंडो सीट हवी आहे. बरं, रात्रीच्या फ्लाईटला विंडो सीटला बसून हा काय करणार होता? तर तिने विंडो सीट सोडाच, पण कम्फर्टेबल सीट सुद्धा दिलेल्या नाही. आम्ही असे मध्येच त्रिशंकू होत, असे मध्येच बसलेलो आहोत आम्ही. त्यामुळे आता पुढचे किती 5 तास त्रिशंकू सारखं बसून गुडूप व्हायचंय. सो आता थांबते. आता बाकीचे सगळे जे ब्लॉग आहेत ते आपण व्हिएतनामला गेल्यावर करूच या. तर आता मी झोपणार आहे आणि सकाळी उतरायच्या आधी जर जमलंच तर एकदा बोलेन तुमच्याशी. तर गुड नाईट. आता याच्यासाठी आमचा ट्रान्सलेटर. म्हणजे काय? लाईफ वेस्ट अंडर युअर सीट. लाईफ वेस्ट अंडर युअर सीट. आता आम्ही फ्लाईटमधनं खाली आलोय आणि बॅग बेल्टच्या इकडे आहोत. बॅगेची वाट बघतोय. असं वाटलं होतं की खूप छान झोप वगैरे लागेल, पण त्याची काही झोप लागली नाहीये, कारण खूप थंडी होती. त्यामुळे जे ढाराढूर पंढरपूर होणं अपेक्षित होतं ते काही झालेलं नाही. सो आता बॅगा घेऊन मग गाडीत अजून 5 तास प्रवास आहे, तेव्हा बघूया. व्हिएतनाममध्ये दिसलेलं कांचनचं फूल. And we not come back to the hotel until we having dinner. Okay, so
तर अशा रीतीने सगळा प्रवास करून होचिमिनला आपण पोहोचलो आहे आणि फायनली रूममध्ये आलो आहे. छोटीशी रूम आहे पण छान आहे आणि लगेच आता सिटी टूरला जायचं आहे. सो हा ट्रॅव्हलिंग व्लॉग जो आहे पहिला तो इथेच थांबवते आणि असा विचार आहे की या अख्ख्या व्हिएतनामच्या टूरमध्ये व्हिएतनाम डायरीज म्हणून दर दिवसाचा एक छोटा ब्लॉग किंवा जसं जमेल तसा ब्लॉग करावा. लेट्स सी. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.